तिकडे नाशिकमध्येही ध्वजारोहण करण्यावरून वाद सुरू होता। मात्र आपण नाराज नसल्याचं भुजबळांनी म्हटलेलं आहे। अनेक वर्ष नाशिकमध्ये आपण ध्वजारोहण करतोय, इतर ठिकाणी आता जाणं शक्य नसल्यानं मी गोंदियात जाणं टाळल्याचं भुजबळांनी म्हटलं। इतकंच नाही तर ध्वजारोहण कुठेही करा, आपला झेंडा एकच आहे, आपण फक्त वंदन करा असंही भुजबळांनी आवर्जून सांगितलंय। नाशिकच्या राष्ट्रवादी भवन इथं मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। नाशिकमध्ये मी अनेक वर्ष केलेलं आहे आणि आता मला स्वतःला जे आहे दूर ठिकाणी जाणं जे आहे ते शक्य होत नाही। आणि दुसरं म्हणजे असं मी मगाशी आणखी सांगितलं, झेंडावंदन तुम्ही एखाद्या झोपडीसमोर करा, कार्यालयात करा, ऑफिसमध्ये करा, कारखान्यात करा, चौकात करा, झेंडा आपला एकच आहे, त्याला प्रत्येकाने वंदन करा। आता ते वंदन कुठे करायचं त्याच्यामुळे त्याचं महत्त्व कमी होत नाही। झोपडपट्टीवर सुद्धा अतिशय प्रेमानं मुलं जे आहेत तिरंगा झेंडा लावतात, ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढा आपण सगळे इथे झेंडावंदन करतो। त्यामुळे झेंडावंदन करणं हे महत्त्वाचं आहे। कुठे करतो हा विषय जो आता तुम्ही सोडून द्या।